हॅलो गुड मॉर्निंग. तर यांचा आज उपवास होता, म्हणजे हा शनिवारचा व्लॉग आहे. मला व्हिडिओ जरा टाकायला थोडा लेट होतो आहे. आणि इकडे मी कालच म्हणजे इडलीसाठीचं भिजत घातलं होतं, इडली आणि डोसे दोन्हीही. तर पीठ चांगलं म्हणजे फर्मेंट झालं होतं, छान फुगलेलं. तर ते फेटून घेतलं आणि इकडे बटाट्याची भाजी बनवून घेतली. मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून घेतली. आणि त्यानंतर मग आरू म्हटली की इडली नको मम्मा, की डब्याला डोसेच दे. तर इकडे आता डोसे बनवून घेते. मस्त असा तवा ठेवला होता, गरम झाल्यानंतर डोसा स्प्रेड करून घेतला आणि छान खमंग खुसखुशीत असा आणि क्रिस्पी डोसा बनवून तयार केले मुलांच्या डब्यासाठी. आणि इकडे नॉनस्टिकचा तवा हे वापरू देत नाहीत, पण सध्या माझ्याकडे दुसरा नाही म्हणून हाच वापरते. त्यानंतर जो ब्रश होता तेल लावायचा तो पण रबरी आहे, तो पण हे वापरू देत नाही, फक्त मी वरतून तेल शिंपडायला तो वापरते. बाकी कधी कधी मग चमच्यानेच तेल सोडून घेते. तर इकडे डोसे बनवून घेतले आणि आरूला आणि ध्रुवला म्हटलं की एक तरी डोसा दोघं शाळेत जायच्या अगोदर खाऊन घ्या. तर याने तोंड वाकडं केलं की बटाट्यामध्ये कांदा टाकला, आणि अशी तर बटाट्याची भाजी बिलकुल त्याला आवडत नाही. तर मी म्हटलं की म्हणजे शाळा लगेच सुटणार होती ना शनिवार, मग तुला शाळेमध्ये भात मिळतो तो पण आवडते, खिचडी त्याला, तर ती खाऊन घे. तर शेवटी त्याने तीच खाल्ली. डोसा तसाच डब्यामध्ये वापस आणला. आणि मग दोघांना शाळेत सोडून आल्यानंतर बघा ही रिॲलिटी आहे. इतका पसारा आणि राडा होतो, तो सगळा आवरायला घ्यावा लागतो. व्हिडिओमध्ये जरी घर चकाचक दिसत असलं तरी इकडे घरामध्ये खूप पसारा असतो, तो सगळा मला आवरून घ्यावा लागतो. मुलांना शाळेत सोडून आल्यानंतर इकडे सांबर शिजायला टाकलं होतं, म्हणजे डिरेक्टलीच कुकरला लावलं होतं, फोडणी नंतर देणार नव्हते. म्हणजे डायरेक्ट कुकरमध्येच फोडणीचं सगळं साहित्य टाकून सगळ्या डाळी मिक्स करून सांबर बनवायला ठेवलं. त्यानंतर बेडरूम आवरली, सगळ्या कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या. आणि त्यानंतर बघा सांबर शिजून झालं होतं. तर ते शिजवून घेतलं, त्यामध्ये पाणी ॲड केलं आणि छान असं उकळून गरमागरम सांबर बनवून बाजूला ठेवून दिलं. तर इकडे सगळी घराची म्हणजे साफसफाई म्हणजे झाडून वगैरे काढून एकदम चकाचक झालं होतं, सगळा पसारा आवरला होता. त्यानंतर ध्रुवाला शाळेत आणायला जायचा टाईम झाला, माझं आवरलं होतं आणि भांडे बघा तसेच राहिलेले. आणि डिरेक्टली मी म्हणजे जो रॅक आहे डब्यांचा तो सगळा क्लीन केलेला आणि त्याचा व्हिडिओ शूटच केला नाही, कारण पाऊस येत जात होता आणि श्रावण महिना पण जवळ आला होता. त्यामुळे मी सगळं घर स्वच्छ करून घेतलेलं आहे. वेळ होता तर छोटी भांडी होती ते आदल्या दिवशी झाली होती, आणि किचन ओटा, त्यानंतर हे सगळं. आणि हा शाळेत नवीन गेम शिकून आलेला चिपचॅप, तोच मला सांगत होता. रात्री जेवण झालं आणि हे बाहेर गेले होते, तर येताना जिलेबी घेऊन आले, तर तीच मी खात बसले. भेटूया अशाच एका